प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही श्री मलंगबाबांच्या पालखी सोहळा 12 फेब्रुवारीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आरतीस राहणार उपस्थित। श्री मलंगबाबांचा पारंपरिक पालखी सोहळा बुधवार 12 फेब्रुवारी 2025 रोजी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे। हिंदू परंपरेनुसार श्री मलंग गडावर हा सोहळा दरवर्षी पार पडतो। यावर्षी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे समाधीस्थळी आरती करणार आहेत। हिंदू परंपरेनुसार श्री मलंगगड हिंदू तीर्थक्षेत्र असून अनेक धार्मिक विधी पार पडतात। मात्र या स्थळी वादग्रस्त अतिक्रमण झाले असून न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याने आयोजकांनी पत्रकार परिषदेत सांगितले। मलंगबाबांचा पालखी सोहळा मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो। या वर्षी हजारो शिवसैनिक व हिंदू संघटनाचे कार्यकर्ते श्री मलंग गडावर जाऊन मलंगबाबांचे दर्शन घेतील। 12 फेब्रुवारीच्या रात्री 7 वाजता जोशीबाग श्री मलंगगडाचा पायथा येथे शिवसेना, बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते एकत्र जमून पालखी सोहळ्यासाठी श्री मलंगगडावर जाणार आहेत। त्यानंतर पहाटे गंधालेपन विधी पार पडेल, तर 16 फेब्रुवारी रोजी श्री मलंगबाबांचे वार्षिक स्नान होईल। हिंदूंची वहिवाट हा श्री मलंग मुक्तीचा मार्ग या विचारानुसार हिंदू संघटना हे जागरण सुरू ठेवणार असल्याचं आयोजकांनी सांगितले। आयोजकांनी या उत्सवात सर्व हिंदू भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन शांतता आणि भक्तिभावाने सोहळा साजरा करण्याचं आवाहन केलं आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, त्याचप्रमाणे मोहनदादा गोखले आणि धर्मेंद्र आनंदीय साहेबांच्या नेतृत्वाखाली हा लढा सुरू झाला आणि दिघे साहेबांच्या नंतर माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशाप्रमाणे हा उत्सव साजरा करण्यात येतो। या वर्षाचा उत्सव मलंगगडावरील माघ पौर्णिमेचा उत्सव, मलंगबाबांचा उत्सव हा 12 फेब्रुवारीला होणार आहे आणि प्रतिवर्षाप्रमाणे उत्सव जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कसा होईल याकरता आम्ही सर्व हिंदू संघटना, शिवसेना आम्ही सर्व प्रयत्न करत असतो आणि या बाबतीमध्ये भाविकांची दिवसेदिवस मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग वाढलेला आहे। निश्चितपणे मलंगगडाकडे येण्यासाठी व्यवस्था त्या विभागातील प्रमुख करत असतात। त्याचप्रमाणे कोणाला काही त्रास होऊ नये म्हणूनही वैद्यकीय मदत तिथे उपस्थित केली जाते। जो न्यायालयीन लढा आहे तो लढा सुप्रीम कोर्ट असेल, हायकोर्ट असेल किंवा ठाण्याचं कोर्ट असेल, कल्याणचं कोर्ट असेल, या सर्वच ठिकाणी सुरू आहे। याकरता उत्स्फूर्तपणे सर्व वकील मंडळी आणि सर्व कार्यकर्ते वगैरे त्या बाबतीमध्ये सातत्याने सहकार्य पाठपुरावा करत असतात। तसाच हा लढा न्यायालयीन लढा लढत असताना या बाबतीमध्ये जनजागृती होणं आवश्यक आहे। कोणालाही या बाबतीमध्ये हे हिंदूंचं देवस्थान असताना गिळंकृत करता येता कामा नये याकरता आम्ही आमचं अस्तित्व दाखवतो आणि मलंगगडाची वहिवाट आम्ही सुरू ठेवलेली। मलंगगडाचा उत्सव हा 12 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे। भाविक आपापल्या सोयीप्रमाणे दिवसभर मलंगगडाकडे कूच करत असतात, परंतु मुख्य कार्यक्रम आणि मुख्य सर्व भाविक हे आरती करता आणि त्याचप्रमाणे रात्री 12 वाजता होणारा पालखी सोहळा याकरता संध्याकाळपासूनच मलंगगडाकडे कूच करत असतात आणि जे विधिवत सर्व विधी झाल्यानंतर तो कार्यक्रम यशस्वी होत असतो। मध्ये सर्वोती प्रयत्न शिंदे साहेब करत आहेत, त्यांचं या बाबतीमध्ये लक्ष आहे, त्याचा पाठपुरावा आहे। त्यांनी मुख्यमंत्री असताना मंत्रालयामध्ये 4 मीटिंग घेतल्या। जो न्यायालयीन लढा आहे त्या बाबतीमध्ये ते न्यायालयातूनच तो सोडवला जाणार आहे, परंतु न्यायालयाच्या बाहेर जे त्यांना करणं शक्य आहे ते निश्चितपणे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत। जे काही टेक्निकल बाब आहे आणि टेक्निकल बाब पूर्ण झाल्यानंतर जे काही शासकीय यंत्रणेतून प्रमाणपत्र हवं असतं ते मिळाल्यानंतर ताबडतोब फेनिक्युलर सुरू होईल
मलंग बाबांची पालखी सोहळा नेमकं किती तारखेला होणार आहे, कशा पद्धतीने होणार आहे, किती जण येण्याची शक्यता? Shankar Education Societies, Dr. Kuchar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Nivlali Camp 422401. Admissions open, nursery to 10th, for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. मैदानातील कचऱ्याला लागली अचानक आग. घनसोली रेल्वे स्टेशन परिसरातील घटना. घनसोली रेल्वे स्टेशनच्या समोरील मैदानातील कचऱ्याला लागली अचानक आग. आगीचं कारण अद्याप स्पष्ट नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश. आग नियंत्रण आल्याने मोठा अनर्थ टळला. महत्त्वाचा व्हिडिओ. महाराष्ट्रामधील प्रिय जनतेने अवश्य एकदा हा व्हिडिओ पूर्ण पाहावे ही आग्रहाची नम्र विनंती. आपल्याला नेहमीच सर्दी असते, आपल्याला नेहमीच पित्त म्हणजेच ऍसिडिटी होते, पोट साफ होत नाही, भूक लागत नाही, नेहमीच रक्ताचं प्रमाण कमी असतं, नेहमीच आळशीपणा वाढतो. संतती होण्यासाठी कितीही प्रयत्न केला तरी प्रयत्न असफल होतात. दिवस राहतात पण गर्भ टिकत नाही, त्वचा विकार बरा होत नाही, अंग नेहमीच गरम असतं म्हणजेच अंगात नेहमीच ताप असतो. याचा अर्थ हाडीतापाची लक्षणे असतात. आपल्याला डायबिटीज आहे, तसेच ब्लड प्रेशरचा त्रास आहे, शारीरिक थकवा नेहमीच राहतो, हाडे नेहमीच दुखतात. कितीही ट्रीटमेंट केली तरी औषधापुरते बरे वाटते. आपल्याला पक्षाघात झाला आहे, व्हायरल इन्फेक्शन नेहमीच होतं, वजन काही केलं तरी वाढत नाही, वजन काही केलं तरी कमीच होत नाही, झोप येत नाही किंवा कमीच लागते, PCOD त्रास नेहमीच होतो, हार्मोनल इनबॅलन्स होतो, त्याला आपण मासिक पाळी वेळेस येत नाही किंवा अवेळी येते असं म्हणता येईल. दरवर्षी टायफॉइड, डेंग्यू, चिकनगुनिया तसेच अनेक व्हायरल इन्फेक्शन होणं. आपण 100% आजपर्यंत ऐकलं असेल की पोटाच्या विकारामुळे सगळे आजार होतात. हो, हे अगदी खरे आहे. मी तुम्हाला सोपं उदाहरण देतो. फरशी जर रोज निरमा तसेच क्लीन लिक्विडने साफ केली तर फरशी कालांतराने खराब होईल. तसेच नेहमीच पित्त तसेच पोट साफ करण्यासाठी औषध घेऊन काय खराब होईल याचा विचार करण्यासाठी आपण सक्षम आहात. याचं मूळ कारण आहे हाडी ताप म्हणजेच शारीरिक पचन क्रिया बिघडणे. तलवार ही वापर करणाऱ्यावर अवलंबून असते. जीवन द्यायचं की त्याला मारायचं. तसेच ज्ञानाबद्दल सुद्धा आहे. उपयोग चांगला की वाईट करायचा ते आपणच ठरवायचं असतं. आतापर्यंत महाराष्ट्रामधील हजारो रुग्ण बरे झाले आहेत. असा एक फॉर्म्युला मी स्वतः तयार केलेला आहे. आपण सर्व प्रयत्न करून शेवटी माझ्याकडे ट्रीटमेंटसाठी या. माझ्या YouTube चॅनल तसेच फेसबुक पेजवरही आपण पाहू शकता. 20 वर्ष वैद्यकीय सेवेचा अनुभव तसेच 7 वर्ष सरकारी सेवेचा अनुभव, अनेक राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त, 18 कोरोना योद्धा सन्मान प्राप्त. दर महिन्यामध्ये ट्रीटमेंटसाठी 50 अपॉइंटमेंट घेतल्या जातील. श्री स्वामी समर्थ. जेव्हा विज्ञान आणि अध्यात्म एकत्र असते तेव्हा त्यालाच लोक चमत्कार म्हणतात. फक्त अट एकच आहे आमची. देहू गावामध्ये येऊन आपल्याला ट्रीटमेंट घ्यावी लागेल. संपर्क डॉक्टर प्रमोद रामराव लोहार, श्री मेडिकेअर क्लिनिक, गाथा मंदिरासमोरच देहूगाव, पुणे. 98 22 45 69 82. धन्यवाद. औषधांच्या साठ्याची बेकायदेशीरपणे विक्री करणाऱ्या आरोपींना अटक. कोडीनयुक्त कप सिरपच्या एकूण 17,640 बॉटल्स गोंगीकारक औषधांचा साठा बेकायदेशीरपणे विक्री करणाऱ्या 5 आरोपींना ठाणे गुन्हे शाखेने अटक केली आहे. ठाणे शहरातील गुप्त बातमीपत्र मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी भिवंडी परिसरामध्ये सापळा रचला होता. यावेळी पोलिसांना म्हशीसाठी वापरण्यात येणारे ओनर एक कंपनीचे कुडीनियुक्त कप सुरक्षा 4 बॉक्स मध्ये 480 बॉटल्स व 8 लाख रुपये किमतीची मारुती कंपनीची डिझायर वाहन आढळून आल्याने पोलीस उमेदवारी त्याला ताब्यात घेतली. गाडीची झडप घेतली असता संबंधित साठा त्यामध्ये आढळून आला. 7,640 बॉटल असून त्याची किंमत 31,75,200 रुपये इतकी आहे. यातील एकूण 5 आरोपींना पोलिसांनी अटक केली असून शेवटची अधिक माहिती ठाणे गुन्हे शाखेचे अमरसिंग जाधव यांनी दिली आहे. गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाचे पोलीस अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक
गोरखनाथ घारगे, API महाजन आणि त्यांची टीम यांनी ACP श्री डोंगरे यांच्या मार्गदर्शनामध्ये 31 जानेवारी रोजी भिवंडीच्या हद्दीमध्ये, नारपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक संशयित स्विफ्ट डिझायर कार पकडली. त्या कारमध्ये 4 इसम आणि 4 बॉक्स होते. त्या बॉक्समध्ये बेकायदा विक्रीसाठी किंवा जे नियमबाह्य विक्रीसाठी औषधाच्या बॉटल्स होत्या, कप सिरपच्या बॉटल होत्या. ते ऑनरेक्स कंपनीचं कप सिरप आहे, ज्याच्यामध्ये कोडिन फॉस्फेट नावाचं केमिकल असतं, जे नशेसाठी त्याचा वापर केला जातो किंवा अंमली पदार्थ किंवा अंमली पेय म्हणून त्याचा वापर केला जातो. ते ताब्यात घेतलं. त्यानंतर त्या अनुषंगानं NDPS कायद्यानं गुन्हा दाखल केला. त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये चेंबूर येथून आमच्या टीमने इक्बाल शेख यास अटक करून आणखी त्याच्या ताब्यात असलेला, त्याच्या गोडाऊनमध्ये असलेला मुद्देमाल त्यामध्ये जप्त केला. एकूण मुद्देमाल 147 बॉक्स, ज्याच्यामध्ये 17,640 ऑनरेक्स कप सिरपच्या बॉटल, ज्याची किंमत सुमारे 31,75,000 इतकी आहे. त्या अनुषंगानं मालमत्ता कक्षेचे अधिकारी अधिक तपास करत आहेत. या गुन्ह्यामध्ये सदरचं ऑनरेक्स कप सिरप हे हिमाचल प्रदेश येथील एका कंपनीमध्ये बनलेलं आहे. तेथून त्याचा जो डिस्ट्रीब्युशन आहे किंवा जे त्याचं वितरण आहे, ते वितरण बेकायदेशीरपणे कुणी केलं, ते बनारस मार्गे किंवा उत्तर प्रदेशच्या राज्यामधून आपल्याकडे भिवंडीपर्यंत आलं, त्याचं वितरण कोणी केलं, त्या वितरणामध्ये कोण समावेश आहे, आणखी किती आरोपींचा समावेश आहे, या अनुषंगानं आम्ही अधिक तपास करत आहे. सदरच्या गुन्ह्यामध्ये अद्यापर्यंत 5 आरोपींना अटक केलेली आहे. त्याच्यामध्ये दिलीप पाल हा ट्रक ड्रायव्हर होता. त्याच्यासोबत ज्योती प्रकाश, दिनेश सिंग, श्याम सुंदर आणि इक्बाल शेख असे एकूण 5 आरोपी अटक केलेले आहेत. अजून यामध्ये कोण आरोपी निष्पन्न होतात का, याचा अधिक तपास आम्ही करत आहे. सर, याची किंमत का असणार आहे आणि खास पाहायला गेलं मोठ्या पार्टीमध्ये देखील याचं सेवन केलं जाऊ शकतं आणि किती मोठं रॅकेट असतं? हे जे ऑनरेक्स कंपनीचं कप सिरप आहे, याच्यामध्ये कोडिन फॉस्फेट नावाचा द्रव्य असतो. याची आता जप्त मुद्देमालाची किंमत अंदाजे 31,75,000 इतकी आहे. या साखळीमध्ये जसं मी सांगितल्याप्रमाणे हिमाचल प्रदेशपासून महाराष्ट्रापर्यंत किंवा आपल्या भिवंडीपर्यंत कोण याच्यामध्ये अजून आरोपी सामील आहेत, त्याचं वितरण कंपनीतून बेकायदेशीरपणे कोणाकडे होतं, त्याचं कोण डिस्ट्रीब्युटर आहे, क्लिअरिंग अँड फॉरवर्डिंग एजंट त्याचं कोण आहे आणि स्थानिक स्तरावर किंवा लोकल स्तरावर त्याचं कोण वितरण करतं, याचा आम्ही अधिक तपास करत आहे. कोणाला वितरित करण्यासाठी आठवलं यापूर्वी कोणाला वितरित केलेलं आहे? आता जे आपल्याकडे 5 आरोपी ताब्यात आहेत, त्याच्यामध्ये या आरोपींचं अद्यापर्यंत एकंदरीत प्राथमिक चौकशीमध्ये किंवा प्राथमिक तपासामध्ये सदरचे आरोपी हे एक ट्रे किंवा एक छोटा कंटेनरच्या माध्यमातून हे स्थानिक बाजारामध्ये किंवा लोकल मार्केटमध्ये त्याची विक्री करतात. सदरचं पेय हे मादक द्रव्य किंवा अंमली पदार्थ म्हणून त्याचा वापर केला जातो. त्या अनुषंगाने देखील आम्ही तपास करत आहे की याची अधिकृतता किती आहे किंवा व्हॅलिडिटी किती आहे. हे सदरचं औषध हे फूड अँड ड्रग जे डिपार्टमेंट आहे त्यांच्याकडून देखील आम्ही खात्री करत आहे की हे अधिकृतपणे विक्री याची केली जाते का किंवा डॉक्टरांच्या, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार, प्रिस्क्रिप्शननुसार याची कुठे विक्री केली जाते, या अनुषंगाने तपास करत आहे. त्याबद्दल देखील आम्ही अधिक तपास करत आहे. 4 आरोपी हे उत्तर प्रदेश, बिहार राज्यातील आहेत आणि एक आरोपी जो आहे इक्बाल शेख हा इथं मुंबईत राहणारा आहे. त्या अनुषंगाने आरोपींवर यापूर्वी काही गुन्हे दाखल आहेत का किंवा NDPS कायद्यानं काही गुन्हे दाखल आहेत, त्याचा अधिक तपास आम्ही करत आहे. शंकर एजुकेशन सोसाइटीज, डॉक्टर कुचर सुभाष हाई स्कूल, इंग्लिश मीडियम, हिंदी मीडियम, जूनियर कॉलेज ऑफ कॉमर्स एंड साइंस, देवलाली कैंप 422401. Admissions open, nursery to 10th for English and Hindi medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना चंद्रपुरातून 203 ज्येष्ठ नागरिक बौद्धगया दर्शनासाठी रवाना. सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाच्या दिनांक 14 जुलै 2024च्या शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या अंतर्गत दिनांक 5 ते 9 फेब्रुवारी 2025 या कालावधीत तीर्थदर्शनाचे नियोजन करण्यात आले होते. चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण 203 लाभार्थी महाबोधी मंदिर बौद्धगया तीर्थदर्शनाकरिता पात्र करण्यात आले. आज चंद्रपुरातील सर्व लाभार्थी नागरिकांना आमदार
देवराव भोंगळे यांनी ट्रेनला हिरवी झेंडी दाखवत बौद्धगया येथे रवाना करण्यात आले। यावेळी निवडणूक आधी जे शब्द ज्येष्ठ नागरिकांना दिले होते त्या शब्दाची पूर्तता आज या योजनेच्या मार्फत होत असल्याची प्रतिक्रिया आमदार देवराव भोंगळे यांनी दिली। 5 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी चंद्रपुरातून रेल्वे निघाली व दिनांक 6 फेब्रुवारीला बौद्धगया येथे पोहोचणार आहे। तर दिनांक 7 फेब्रुवारी रोजी लाभार्थ्यांना तीर्थदर्शनाचा लाभ मिळणार आहे। 7 फेब्रुवारीला रात्री सदर रेल्वे बौद्धगया येथून परत येणार असून 9 फेब्रुवारी रोजी चंद्रपुरात येथे पोहोचणार आहे। याप्रमाणे लाभार्थ्यांना तीर्थदर्शनाचा लाभ घेता येणार असल्याचं समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विनोद मोहतुरे यांनी माहिती दिली। यावेळी लाभार्थी नागरिकांनी राज्याचे मुख्यमंत्री यांचे मनपूर्वक आभार मानले। ते म्हणाले की काही कारणास्तव आम्ही तीर्थदर्शनाला जाऊ शकत नाही, मात्र आमच्या मनातील बाब या सरकारने ओळखत आमच्या तीर्थदर्शनाची जबाबदारी घेतली। आज आम्ही दर्शनाला जात आहोत। डबल बोलू। माझे नाव एकनाथ गंभीर गोंगले, मुक्काम जांभूळघाट, तहसील चिमूर, जिल्हा चंद्रपूर। मागील जुलैमध्ये 2024 मध्ये मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना या योजनेअंतर्गत आम्ही वयाचे 60 वर्ष आणि वयाचे 75 वर्ष असे 2 वर्गवारी केले होते। 75 वर्षवाल्यांसोबत एक त्यांच्यासोबत सेवक यायचं होतं शासनाकडून। असे म्हणून मी माझे वडीलचं वय गंभीर रामाजी गोंगले यांचं वय 75 आहे, तर मी त्यांचा मुलगा म्हणून त्यांच्यासोबत धम्मसेवक म्हणून मी त्यांच्या सोबतीला येत आहे। ही मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना तळागाळातील लोकांना फार ज्येष्ठांना चांगली आहे, लाभदायक आहे। अशा योजनेला देशातील तीर्थस्थळांना भेटी देऊन त्या महापुरुषांचे विचार समाजापर्यंत तळागाळाच्या लोकांपर्यंत जातील, हा या योजनेचा मुख्य उद्दिष्ट आहे। आणि धार्मिक स्थळाला भेटी देणे, महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध जे भारतामध्ये जन्मले, त्या भगवान गौतम बुद्धाच्या ज्यांना तिथं बोधी प्राप्त झाली, ज्ञानाची प्राप्ती झाली, असं बुद्धगया, त्या बुद्धगयाला आम्ही इथून चंद्रपूर वरून निघत आहोत। शासनाने आमची छान व्यवस्था केली। काल आलो आम्ही, काल आमची व्यवस्था केली, आज पण त्यांनी व्यवस्था केली। इथं बँड वाज्याच्या स्वागतात ज्येष्ठांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं आणि आम्हाला खूप छान आमचा प्रवास सुखाचा जाओ अशी मी विनंती करतो। ओके। महाराष्ट्र राज्यामार्फत मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना ही सुरुवात करण्यात आलेली आहे। ज्याप्रमाणे मुलं आपल्या आई वडिलांना तीर्थयात्रा घडवितात, त्याचप्रमाणे एखाद्या पालकाप्रमाणे मुलाप्रमाणे महाराष्ट्र शासन यांना ही तीर्थयात्रा घडवित आहे। आज आपल्या चंद्रपूर जिल्ह्यातून 203 तीर्थयात्री हे बौद्धगयेसाठी रवाना झालेले आहेत। या प्रवासादरम्यान त्यांना जाणं येण्याची सर्व प्रवासाची तसेच राहणं खाणं या सर्व सोयी सुविधा शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात आहेत। आज 5 तारखेला निघून आपले प्रवासी दिनांक 9 तारखेला आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पुनश्च परत येणार आहेत। या प्रवासादरम्यान सर्व प्रवाशांना मी शुभेच्छा देतो व त्यांच्या मनात असलेली तीर्थयात्रा त्यांना घडो हीच कामना व्यक्त करतो। धन्यवाद। नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेंजा या प्रोजेक्टला। तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ। या प्रोजेक्ट मध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अमेनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अमेनिटीज। चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट। तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे। हा आहे आपला डायनिंग टेबल। तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे। इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे। हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे।
इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटलं तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? माघीवारी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरास आकर्षक विद्युत रोषणाई. 8 फेब्रुवारी रोजी माघीवारी अर्थात जया एकादशी सोहळा संपन्न होत आहे. या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरास आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप, नामदेव पायरी, तुकाराम भवन, VIP गेट, पश्चिम द्वार यासह संपूर्ण मंदिरास आकर्षक रंगीबिरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळे विठुरायाचे मंदिर अधिकच खुलून दिसत आहे. चैतन्य मुलगा सापडल्यानंतर आजोबांना आनंदाश्रू. कुटुंबियांनी मानले पोलिसांचे आभार. अपहरण झालेल्या चैतन्य तुपे या बालकाला पोलिसांनी सुखरूप ताब्यात घेतल्यानंतर कुटुंबियांच्या डोळ्यात अश्रू आले. गेल्या 18 तासापासून मित्र, परिवार आणि पोलिसांनी अथक परिश्रमाने चैतन्यला शोधण्यासाठी परिश्रम घेत होते. त्यांचे आभार मानत आजोबांच्या डोळ्यात पाणी आले. रहने वाले सुनील गौसेफ तुपे, इनका लड़का चैतन्य सुनील तुपे, इसका जो साइकिल पे अपने घर के बाहर खेल रहा था, तो 2 या 3 लोगों ने एक मारुति बलोनो में ब्लैक कलर के आके उसका अपहरण किया था. और अपहरण करने के बाद उनके पिताजी सुनील तुपे, उन्होंने जवाहरनगर पुलिस स्टेशन में कंप्लेंट दी थी. कंप्लेंट के तहत हमारे ऑफिसर्स ने कमिश्नरेट के सभी ऑफिसर्स को अलर्ट कर दिया था. मैं खुद और हमारे सभी DCP, ACP, पुलिस इंस्पेक्टर्स, क्राइम ब्रांच, एंटी नार्कोटिक सेल, ट्रैफिक ब्रांच और सभी स्पेशल ब्रांचेस, EOW के हमारे ऑफिसर्स, साइबर ब्रांच के ऑफिसर सभी इकट्ठा हुए थे. हमने नाकाबंदी तुरंत शहर में लगा दी थी और जो जानकारी मिली थी प्राथमिक, उसके तहत आरोपी का जो डिस्क्रिप्शन था और जो व्हीकल का जो डिस्क्रिप्शन था वो हमने आजू बाजू के सभी डिस्ट्रिक्ट को शेयर किया. सिटी में सभी हमारे ऑफिसर्स मैन को हमने शेयर किया. उसके बाद मैंने खुद रेंज के अमरावती रेंज, नांदेड़ रेंज, नासिक रेंज IG और काफ़ी सारे SP से मैंने खुद बात की और उन्हें भी रिक्वेस्ट किया कि इस व्हीकल और इस चैतन्य के फ़ोटो शेयर करने के बाद आपके यहाँ से कुछ मालूमात होती है, अगर आप भी थोड़ी नाकाबंदी करेंगे, नाइट राउंड के ऑफिसर जो है उनको अलर्ट करेंगे तो हमें उसमें मालूमात मिलेगी. तो इस हिसाब से हमारी सब टीमें कार्यरत थी. लगभग 3-4 दिन से हम लोग सिटी में नारकोटिक्स का ड्राइव ले रहे हैं सब लोग ऑफिसर. तो उसी वजह से हमारे सब डिटेक्शन ब्रांच के ऑफिसर और मैन हमने यहाँ पे क्राइम ब्रांच में इकट्ठा किए थे. वो हमें सभी अवेलेबल थे. उस हिसाब से हमारे 30 ऑफिसर्स और 150 हमारे कर्मचारी, उनकी हमने 20 टीम बनाई थी और सभी टीम को हमने जालना, औरंगाबाद ग्रामीण शहर और बुलढाना डिस्ट्रिक्ट में भेज दिया गया था. रात को लगभग शायद लगभग 2 या 3 के बीच में गाड़ी का जालना डिस्ट्रिक्ट में एक्सीडेंट हो गया. तो उन्होंने उसमें से एक जो था
एक्यूज वो थोड़ा सा सीरियस इंजर्ड होने के बाद उसको एडमिट किया गया वहाँ पे हॉस्पिटल में, और बाकी के जो है वो चैतन्य को लेकर भाग गए थे। ये जानकारी हमें मिलने के बाद हमारे क्राइम ब्रांच के पीआई गुरमे, एंटी नार्कोटिक्स की पीआई बागावड़े और हमारे बाकी सभी ऑफिसर्स जो है वहाँ पे रश हुए रात को, और बाकी डिटेल मिलने के बाद उन्होंने बाकी सभी आरोपी आइडेंटिफाई करके सुबह तक आज तक हमने 5 आरोपी अरेस्ट किए हुए हैं, जिनके नाम है हर्षद पंद्रनाथ शेवत्रे, रहने वाला है वो ब्रह्मपुरी जाफराबाद जिला जालना, जीवन शेवत्रे ब्रह्मपुरी जाफराबाद जालना, प्रणव शेवत्रे ब्रह्मपुरी जाफराबाद जालना, शिवराज उर्फ बंटी विलास गायकवाड़ आनंद जाफराबाद जालना, कृष्णा संतोष पठाड़े ब्रह्मपुरी जाफराबाद जालना। इस पूरे ऑपरेशन में उन्होंने कुछ ऐसी मालूमात भी है, किसी एक बिहारी व्यक्ति की हेल्प ली थी और कुछ उन्होंने वेपन भी उससे पास से लिया था। उसके बारे में वो जो छठा आरोपी है उसके बारे में हमारी टीम लगी हुई है, और वेपन भी हम लोग कोशिश रिकवर करने के लिए लगे हुए हैं। हमारे क्राइम ब्रांच के पीआई गुरमे, एंटी नार्कोटिक्स ब्रांच के पीता बागोड़े, एपीआई विनायक शेड़के, एपीआई महाडुंगे, एपीआई कदिर देशमुख, विशाल बोड़के, पीएसआई संदीप सोलंके, संदीप शिंदे, प्रवीण वाघ, और हमारे पुलिस स्टेशन डीबी के अर्जुन कदम, प्रमोद देवकाते, गणेश केदार, और हमारी सभी अमलदारों ने और हमारे सभी ऑफिसर कमिश्नर से लेके हमारे कांस्टेबल तक सभी लोग कल मेरे ख्याल से लगभग 24 घंटे से कोई सोया नहीं है, और मुझे लगता है कि हमारे यही टीम वर्क का नतीजा है कि आज चैतन्य को हम सब लोग उनके माता पिता के पास सही सलामत वहाँ पे पहुँचा पाए। सर, ये जो किडनैपर थे ये क्या कोई प्रोफेशनल थे? वो कुछ एजुकेशन भी यहाँ पर ले रहे थे टीवी सेंटर? हाँ, उसमें से एक आरोपी जो है वो टीवी सेंटर में कुछ स्पर्धा परीक्षा का कंपटीशन के लिए यहाँ पे आया था और उसकी तैयारी कर रहा था। सब आरोपी एक ही फैमिली से बिलोंग करते हैं और एक ही तालुका से? हाँ, एक ही डिस्ट्रिक्ट और एक ही गांव से है लगभग जी। इन पर कुछ पुरानी मामला दर्ज है? फिलहाल ऐसे कुछ नज़र में नहीं आया। शहर में जो वारदातें हो रही है, आज एक मैसेज था कि सर आपकी तरफ से कि बख्शा नहीं जाएगा? बिल्कुल बिल्कुल, जिस तरीके से हमारे सब पुलिस ऑफिसर्स और जवान रस्ते पे उतरे थे और जिस तरह से हमारे जी जान तोड़ के हमारे लोगों ने कोशिश की है, उसी का नतीजा है कि ये केस 24 घंटे के अंदर डिटेक्ट हुआ है। अर्ली मॉर्निंग सीएम साहब भी थे तो बीट पे हाँ जी, सीएम सर का ऑनरेबल सीएम सर का बीट में आज विजिट था। सीएम सर को भी मैंने अपडेट किया था और हमारे सीएम साहब ने भी सभी हमारे ऑफिसर्स का और टीम का अभिनंदन किया। जी, बच्चे से कुछ मारपीट की है ये लोगों ने? नहीं, देखिए इन्वेस्टिगेशन में जो बातें सामने आई है वो अभी आपको बता दी गई जी। कलेक्टिव अचीवमेंट के लिए कुछ रिवार्ड्स है? बिल्कुल, हमारे सभी टीम का जो उन्होंने इसमें इन्वॉल्व हुए हैं और अच्छा काम किया उनको अच्छा हमारे तरफ से रिवार्ड दिया जाएगा। सर, बच्चे की आंख के नीचे कुछ मार का भी निशान लग रहा है। BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे। तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे। पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट। त्वरित खालील नंबरवर संपर्क करा। श्री भरत गोसावी, संचालक 98 227 85 037। श्री सतीश रुपवते, संचालक 83 297 62 302। श्री बंटी आढाव, संचालक 89 561 99 139। शिक्षक साहित्य संमेलनात जिल्हाधिकारी यांची उपस्थिती। जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने दुसरे शिक्षक साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आलं। MIT कॉलेजच्या मंथन हॉल मध्ये हे साहित्य संमेलन पार पडलं। या साहित्य संमेलनाच्या सुरुवातीला ग्रंथदिंडी काढण्यात आली। यावेळी जिल्हाधिकारी उपस्थित होते, तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी ग्रंथदिंडी स्वतःच्या खांद्यावर घेत यात सहभाग नोंदवला। शाळकरी विद्यार्थ्यांसाठी या पद्धतीचे उपक्रम राबवणे गरजेचं असल्याचं जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना म्हणाले। आपण जे जिल्हा परिषदेचे सीओ साहेबांचे, शिक्षण अधिकाऱ्यांचे सर्वांचे मी मनापासून अभिनंदन करतो की अतिशय उपयुक्त असा आणि
काळाची गरज असलेला हा कार्यक्रम या साहित्य संमेलनाच्या लोकांना आपण या ठिकाणी घेतला, त्याबद्दल मी तुमच्या आयोजकांचे सर्वांचेच मनापासून अभिनंदन करत नाही तर आभार सुद्धा मानतो सर्व विद्यार्थ्यांचा. कारण अनेक कार्यक्रमाच्या बाजारामध्ये जिल्हा परिषदला तर सगळे कार्यक्रम असतात वर्षभर, प्रशासकीय पातळीवर अनेक कार्यक्रम होतात, परंतु सध्या अत्यंत आवश्यक असलेलं म्हणजे साहित्य संमेलन हे आपण जे काही साहित्य निर्माण केलंय त्याचा प्रचार प्रसार करण्यापुरता मर्यादित हा कार्यक्रम नाही. मी सोलापूर जिल्हा परिषदला 3 वर्ष सीओ म्हणून काम केलं. अनेक शिक्षक, अनेक शिक्षिका, इव्हन काही शाळेतल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा अतिशय दर्जेदार लेखन केले, परंतु दुर्दैवाने ते लोकांपर्यंत जात नाही. त्याच्यामुळे आपण लिहिलेल्या पुस्तकाचं प्रदर्शनी असेल किंवा आपल्या लेखन साहित्याला वाव मिळावा म्हणून साहित्य संमेलन असेल, याची अत्यंत गरज सध्या निर्माण झालेली होती. आणि मला वाटतं मीना साहेब आणि त्यांच्या टीमने हा विषय लक्षात घेऊन ह्या संमेलनाचं आयोजन केलं. त्याच्याबद्दल मला त्यांचं खराब मनापासून कौतुक करावं वाटतं. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबरोबर हे साहित्य संमेलन होते, हे आणखी त्यात दुधात साखर टाकल्यासारखा विषय आहे असं म्हणलं वाजव होणार नाही. मी विज्ञान क्षेत्रात शिकलेला विद्यार्थी आहे, साहित्याबद्दल मला जास्त माहिती नाही आहे, परंतु मराठी साहित्य माहिती करून घेण्यासाठी काही वेगळं शिकावं लागतंय असं मला कधी वाटत नाही. कारण जन्मापासून मृत्यूपर्यंत आपण जे व्यक्त होतो ते आपल्या मराठी भाषेतून होतो. संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेला उगाच अमृताचा दर्जा दिलेला नाही. साहित्य किती दर्जेदार निर्माण होतं, ते किती लोकांपर्यंत पोहोचतं हा दुसरा विषय आहे. मुळात साहित्य निर्माण होतं का आणि निर्माण झालेल्या साहित्यावर समाजाची वाटचाल होती का हा महत्वाचा मुद्दा आहे. जिल्हा परिषदेचे सीओ साहेबांचे, शिक्षण अधिकाऱ्यांचे सर्वांचे मी मनापासून अभिनंदन करतो की अतिशय उपयुक्त असा आणि काळाची गरज असलेला हा कार्यक्रम या साहित्य संमेलनाच्या लोकांना आपण या ठिकाणी घेतला, त्याबद्दल शंकर एजुकेशन सोसाइटीज, डॉक्टर कुचर सुभाष हाई स्कूल, इंग्लिश मीडियम, हिंदी मीडियम, जूनियर कॉलेज ऑफ कॉमर्स एंड साइंस, देवलाली कैंप 422401. Admissions open, nursery to 10th for English and Hindi medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. महायुतीच्या सर्व मंत्र्यांनी जिकडे पाहिजे तिकडे जनता दरबार घ्यावा, गणेश नाईक. जनता दरबार कोणी कुठे घेऊ शकतो? महायुतीच्या सर्व मंत्र्यांनी जिकडे पाहिजे तिकडे दरबार घ्यावा असं प्रतिपादन राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यात केले. जनता दरबार म्हणजे लोकांच्या अडीअडचणी समजून घेणे आणि त्या दूर करणे. मी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सांगितले आहे. नवी मुंबईत जनता दरबार घ्या असं देखील नाईक यांनी यावेळी सांगितले. गणेश नाईक यांनी आज ठाण्यात येऊन माघी गणेशोत्सवाला भेट दिली. वंदे मातरम संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बाप्पाचं दर्शन नाईक यांनी घेतले. राज्याचा कुठलाही मंत्री कुठेही जनता दरबार घेऊ शकतो असे सांगत गणेश नाईक यांनी पुन्हा जनता दरबारावर भाष्य केले. यावेळी आयोजक संदीप लेले, माजी नगरसेवक भरत चव्हाण आदी जण उपस्थित होते. या ठिकाणी आणि वातावरण प्रसन्न आहे आणि भविष्यकाळ चांगला आहे. आज गणेश नाईक गणपती बाप्पाच्या दर्शनाला आले. गणेश नाईक लवकरच ठाणे जनता दरबार घेणार होते, कधी घेणार होता? ठाण्याचं कधी? बघा, बाब अशी आहे की आता काल माझी ऑफिशियली ठाणे जिल्ह्याचं संपर्क मंत्री म्हणून नेमणूक झालेली आहे. ओके, पालघरचा पालकमंत्री आहे. प्रश्न असा आहे की जनता दरबार कोणी कुठे घेऊ शकतो आणि माझं म्हणणं आहे की महायुतीच्या सर्व मंत्र्यांनी जिथं पाहिजे तिथे जाऊन दरबार घ्यावा. दरबार म्हणजे काय, लोकांच्या अडीअडचणी समजून घेणं आणि दूर करणं, त्याच्यात काय वावड काही नाही, चांगलंच आहे. मी तर सगळ्यांना सांगितले, म्हणजे मान्य एकनाथजी शिंदे साहेबांच्या लोकांना सांगितले, मंत्र्यांना, मी नवी मुंबईत या पालघरमध्ये प्रत्येक तालुक्यात जा, अजितदादाच्या लोकांना मी सांगितले. शेवटी काय महायुतीचा विचार आहे ना, महाराष्ट्र थांबणार नाही. आता गतिमान, शक्तिमान, प्रकाशमान तो सर आता देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे, अजितदादा पवार आणि शेवटी त्या पाठीमागे आम्ही आहोतच.
पण वाहतूक कोंडीची समस्या ठाण्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. जनता दरबाराच्या माध्यमातून ह्याच्या काही प्रश्नांची उकल होऊ शकते का? आज आपल्या माहिती सांगतो, मी सकाळी 10 वाजता पालघर रेस्टॉरंटला जाऊन भाईंदर पासून गुजरातच्या बॉर्डरपर्यंत जे ट्रॅफिक जाम होते त्याच्याकरता सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवलं होतं आणि त्या लोकांनी सांगितले एप्रिल एंडपर्यंत किंवा मिडल मे पर्यंत तो रस्ता परिपूर्ण होईल. मी तिथल्या SP ना पण सांगितलं की दररोज जर कोंडी होणार असेल तर लोकांनी प्रवास कसा करायचा. त्यातल्याबरोबर म्हणजे मनोर वाड्याचा तुमचा रस्ता त्याविषयी सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांनी बोललो होतं. मला कोणी सांगितलं नव्हतं पण मला त्या गोष्टी जाणीव होती म्हणून मी ॲडव्हान्स त्यांना बोलवलं होतं. त्या ठाण्यामध्ये शेवटी ठाणं आपल्या सगळ्यांचं आहे. ठाण्याची सुद्धा अडीअडचणी दूर करण्याकरता गरज पडली तर संबंधित अधिकाऱ्यांना बोलवू आपण. संत्रा मोसंबीची मदत तातडीने घ्या, अनिल देशमुख. बुरशीमुळे काटोल व नरखेड तालुक्यात संत्रा व मोसंबीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी दोन्ही तालुक्यांसाठी 48 कोटी 31 लाख रुपये मंजूर करण्यात आले. तसा शासन आदेश निघाला, परंतु अद्यापही ती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात टाकण्यात आली नाही. तसेच अतिवृष्टीमुळे संत्रा व मोसंबीचे नुकसान झाल्याने काटोल व नरखेड तालुक्यासाठी 9 कोटी 58 लाखाची वाढीव मागणी करण्यात आली आहे. त्यालाही अद्याप मंजुरी देण्यात आली नाही. या दोन्ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने जमा करावी अशी मागणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे. काटोल व नरखेड तालुक्यात 7 महिन्यापूर्वी अतिवृष्टीमुळे संत्रा व मोसंबीवर बुरशी रोग गेला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात फळगळ झाली होती. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने सलील देशमुख यांनी संत्रा उत्पादकांना सोबत घेऊन नागपुरात मोठे आंदोलन केले होते. त्यानंतर सर्वे करून तो अहवाल शासनाला सादर करण्यात आला होता. विधानसभेत तातडीने निधी मंजूर करण्यासाठी मी प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी काटोल तालुक्यासाठी 19 कोटी 83 लाख रुपये तर नरखेड तालुक्यासाठी 28 कोटी 88 लाख रुपये असे एकूण 48 कोटी 31 लाख रुपये मंजूर करण्यात आले. या संदर्भात शासन आदेश निघाला आहे. त्यावरून महसूल विभागाने दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांची यादी सुद्धा तयार केली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वीच हा निधी मंजूर करण्यात आला असून अजूनही तो शेतकऱ्यांच्या खात्यात टाकण्यात आला नाही. तरी नुकसानाची रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी अशी मागणीही अनिल देशमुख यांनी पत्राद्वारे केली आहे. तसेच अतिवृष्टीने संत्रा व मोसंबीचे नुकसान झाल्याने त्याचा सुद्धा अहवाल शासनाला सादर करून काटोल तालुक्यासाठी 4 कोटी 78 लाख रुपयाची तर नरखेड तालुक्यासाठी 4 कोटी 80 लाख रुपयाची मागणी करण्यात आली होती. परंतु अद्यापही त्याला मंजुरी देण्यात आली नाही. याला सुद्धा तातडीने मंजुरी देऊन संत्रा व मोसंबी उत्पादकांना मदतीचा हात द्यावा अशी सुद्धा मागणी अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. नागपूर जिल्ह्यात काटोल आणि नरखेड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात संत्रा आणि मोसंबीची लागवड केली जाते. 7 महिन्यापूर्वी नागपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात संत्रा आणि मोसंबीची फळगळ झाली.
संत्रा आणि मोसंबी उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आला आणि म्हणून या संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आणि मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकारने मदत करावी यासाठी सलील देशमुख जे जिल्हा परिषद सदस्य आहे आणि त्यांनी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या बरोबर आंदोलन केलं, उपोषणाला बसले. मी सुद्धा या भागाचा आमदार म्हणून त्यावेळेस विधानसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित केला आणि राज्य शासनाने मोसंबी उत्पादक आणि संत्रा उत्पादक यांना मदत करावी यासाठी आग्रह धरला. विधानसभेच्या निवडणुकीच्या पहिलेच राज्य शासनाने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी काटोल नरखेड तालुक्यातील 50 कोटी रुपये मंजूर केले. पण आता 4 महिने होऊन सुद्धा अजून या 50 कोटी रुपयाचं वाटप संत्रा उत्पादक आणि मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना झालं नाही. त्याच्यामुळे माझी राज्य शासनाला विनंती राहील की जे 50 कोटी रुपये संत्रा उत्पादक आणि मोसंबी उत्पादक यांच्यासाठी राज्य शासनाने मंजूर केले आहेत त्याचं वाटप लवकरात लवकर करावं. हे जर वाटप लवकरात लवकर केलं नाही तर परत आम्हा सर्व संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरल्याशिवाय दुसरा मार्ग राहणार नाही. धन्यवाद. नागपूर जिल्ह्यात Shankar Education Societies, Dr. Kuchar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Devlali Camp 422401. Admissions open, nursery to 10th, for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. बेंडोजी महाराजांच्या संजीवन समाधीच्या दर्शनासाठी लोटला भक्तांचा महासागर. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या असंख्य भाविकांनी अमरावती जिल्ह्याच्या चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड येथील श्री संत बेंडोजी महाराज यांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले. मोठ्या उत्साहात काल्याचं कीर्तन व भव्य दिव्य दहीहंडी महोत्सव झाला. यामध्ये भाविक मोठ्या उत्साहात सामील झाले होते. श्री संत बेंडोजी महाराजांच्या ऐतिहासिक पालखी सोहळ्यात संपूर्ण महाराष्ट्रातील 152 दिंड्या सामील झाल्या. लेझिम, बँड, भजने व हरिनामाच्या गजराने संपूर्ण घुईखेड नगरी भक्तिमय झाली होती. परंपरेनुसार 100 वर्षांहून अधिकच्या चिंचीच्या झाडाजवळ दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यानंतर महाप्रसादाचा लाभ हजारो भक्तांनी घेतला. नमस्कार नाशिककर. आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्ट मध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? डोंबिवलीत विजेचा लपंडाव सुरू. परीक्षा जवळ आल्याने 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांचे हाल. डोंबिवलीतील वारंवार होणाऱ्या वीज खंडितीमुळे नागरिक त्रस्त झाले असून विशेषतः 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसत आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अडथळा येत असल्याने काँग्रेसने महावितरणाला इशारा दिला आहे. काँग्रेस उपाध्यक्ष प्रवीण केने
यांनी महावितरणाला पत्र देत तातडीने उपाययोजना न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. फेब्रुवारी महिन्यात 10वी व 12वीच्या परीक्षा सुरू होत असल्याने विद्यार्थ्यांसाठी ही महत्वाची वेळ आहे. मात्र डोंबिवलीतील काही भागांमध्ये वारंवार होणाऱ्या वीज खंडितीमुळे त्यांना अभ्यास करणे कठीण जात आहे. याबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून महावितरणने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे. गणेश उत्सव हा हिंदू धर्म व इतर धर्मही मानतात. त्या दिवशी दुपारी 2 ते 7 पर्यंत संध्याकाळी लाईट गेलेली, तेव्हाच मी ही बाब लक्षात घेतली आणि भाविक आणि नागरिक खूप त्रस्त झाले त्या दिवशी. ती बाब लक्षात घेता मी आता मूलभूत विषयामध्ये हात घातला, कारण 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा आलेली. तीच गोष्ट वारंवार जर अशी होत राहिली तर विद्यार्थ्यांच्या भविष्याची खेळ व राखरंगोली न येता त्यांच्या भविष्यात येणारी अडचण ही लक्षात घेता मी विषय मांडला व कार्यकारी अभियंत्यांना आज मी माझं पत्राद्वारे निवेदन दिलेलं आहे. त्या निवेदनाला ते मान देतील मला असं वाटतं. जर त्यांनी माझ्या विनंतीला मान नाही दिला तर मी लोकशाही मार्गाने आंदोलन करेन. शंकर एजुकेशन सोसाइटीज, डॉक्टर कुचर सुभाष हाई स्कूल, इंग्लिश मीडियम, हिंदी मीडियम, जूनियर कॉलेज ऑफ कॉमर्स एंड साइंस, देवलाली कैंप 422-401. Admissions open. Nursery to 10th for English and Hindi medium. 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. पनवेल मधील ॲलेग्रिया फेस्टिवलला मनसेचा विरोध, महाविद्यालय प्रशासनाकडून स्पष्टीकरण. पनवेल मधील ॲलेग्रिया फेस्टिवलला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला होता. पिल्लई विद्यालयातील विद्यार्थी चुकीच्या पद्धतीने ड्रग्ज सेवन करत असल्याचा आरोप मनसेने केला होता. मात्र यावर आता महाविद्यालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं असून मनसेचा काही गैरसमज झाला होता. गेल्या अनेक वर्षापासून पनवेलमध्ये सुरू असलेल्या फेस्टिवल किंवा महाविद्यालयात कोणताही गैरप्रकार चालत नाही. चुकीचं काही आढळल्यास आम्ही स्वतः पोलिसांना कारवाई करायला सांगतो, असे म्हणत महाविद्यालय प्रशासनाने स्पष्टीकरण दिले आहे. प्रतिसाद मिळतात. मनसेने जे आक्षेप घेतलेला तर आम्ही पोलीस इंटरव्हेन करून पोलीसच्या स्टेशनमध्ये आम्ही आणि मनसेचे कार्यकर्ते एकत्र बसून त्यांची जी गैरसमजूत होती, जे मिसअंडरस्टँडिंग होतं की ते चुकीचे गोष्टी होतात, म्हणजे रॅपिंग मध्ये, डीजे मध्ये, हे सगळे एक रॉंग मेसेज जो पसरवलेला तो आम्ही रेक्टिफाय केलाय. आणि आम्ही सांगितले आम्ही 13 वर्ष हा कार्यक्रम केलाय, आतापर्यंत असं काही झालं नाही की ज्याच्यामुळे मुलांना त्रास हो किंवा मुलांपर्यंत रॉंग मेसेज जाव. तर ते पूर्ण ते समजून घेतले आणि त्यांनी सांगितले दे विल कोऑपरेट विथ अस. आणि आम्ही हे पण म्हणालो की इट इज आवर रिस्पॉन्सिबिलिटी टू कंडक्ट दिस इव्हेंट स्मूथली. आणि आम्ही तो स्मूथली, आता तुम्ही बघत आहात 2रा दिवस आहे, एवढा छान प्रकारे मुलांचा प्रतिसाद मिळत आहे, मुलं एवढे खुश होत आहेत, त्यांना एवढं शिकायला मिळतंय. तर इट्स वी आर सीझन नाउ, वी नो हाऊ टू कंडक्ट इव्हेंट. त्यामुळे जेव्हा आपण मोठे होतो, फेमस होतो, जेव्हा आपण मोठे व्हायला लागतो तेव्हा ऑटोमॅटिकली लोकांची नजरे तुमच्यावरती पडतात आणि तुमचे मिस्टेक्स काढायचा प्रयत्न करतात. तर तेच होणार. जेव्हा आपण मोठे होणार, सक्सेस बरोबर हे सगळे चॅलेंजेस येणारच. And we are ready to face the challenge and we are ready to clear the misunderstanding and we are thankful to मनसे. त्यांनी पण समजून घेतलं आणि ते पण म्हणाले त्यांचा पण पूर्ण आता सपोर्ट या कार्यक्रमाला आहे. तर मनसेच्या कार्यकर्त्यांना पण धन्यवाद. महत्त्वाचा व्हिडिओ महाराष्ट्रामधील प्रिय जनतेने